कर्म म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर जर आम्हाला समजलं तर कर्मासंबंधित ज्या काही गोष्टी पुराणामध्ये आहे आम्हाला साधू संत सांगत आले त्याविषयीचं ज्ञान आम्हाला मिळेल। कर्माविषयीचं जे ज्ञान आहे ते आपल्याला जर असलं तर आपण नक्कीच जीवनाच्या प्रवासामध्ये त्या ज्ञानाचा वापर करून आपण आनंदाने प्रवास करू शकतो। हे जे जीवन आहे हे तुमच्या माझ्यामुळे नाही आहे तर ते आहे म्हणून आपण त्याचा अनुभव घेतो। जीवन जर उपस्थितच नसेल तर तुम्ही या कुठल्याही प्रकारच्या कर्माचा किंवा कुठल्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा कर्तेपणाचा अनुभव तुम्ही घेऊ शकत नाही, तशी कल्पना सुद्धा करू शकत नाही। आपण आहोत म्हणून सर्व आहे। मग कर्माच्या रूपाने जे काही फळ आम्हाला भोगावं लागतं मग ते चांगलं असेल तर पुण्य कर्म म्हणतो आपण, शुभ कर्म, आणि जे वाईट असेल तर पाप कर्म, ह्या दोघांचीही फळं आम्हाला भोगायचीच आहे, भोगावीच लागतात। ही कर्म तुम्ही कुठल्याही प्रकारच्या हेतूने जर नाही केली, हेतू हा कर्माचा आधार आहे। जर कर्म करत असताना तुमच्या मनामध्ये हेतू आहे तर ते कर्मबंधन तयार होतं। कर्म मुळात स्वतःमध्ये काही नाहीये, पण आपण जेव्हा ते करतो ते करताना जे आपण इच्छा ठेवतो, पाठीमागे काहीतरी उद्देश ठेवतो, त्या हेतूमुळे कर्माचं बंधन तयार होतं। तसं या प्रकृतीमध्ये हे आम्ही सगळे विविध घटक आहोत। जेव्हा आम्ही आमची स्वतःची काहीतरी वेगळी दिशा तयार करायचा प्रयत्न करतो तेव्हा कर्माचं बंधन तयार होतं, ओझं तयार होतं। भोग घेणं हे सुद्धा एक कर्मच आहे। मग जेवढा तुम्ही भोगाची सीमा ओलांडाल तेवढी रोगाची सीमा पण आपोआप ओलांडली जाईल। ज्याप्रमाणे तुम्ही शरीराचा विकास भौतिक स्तरावर करणार आहात तेवढी चेतना तेवढी ऊर्जा तुम्हाला पुरवता आली पाहिजे, तेवढी तुम्ही स्वतःला विकसित केलं पाहिजे। म्हणून शरीराचा विकास एका लिमिटपर्यंतच गरजेचा आहे। कर्माची जी अवस्था आहे, कर्म जे आहे हे कर्म तुम्ही कुठल्याही हेतूशिवाय केलं पाहिजे। भोग सुद्धा तुमचा हेतूशिवाय पाहिजे। जीवनामध्ये सर्वांनी एकमेकाच्या आनंदासाठी जगलं पाहिजे, आनंदासाठी, दुसऱ्याच्या आनंदासाठी जर तुम्ही काही करत असाल, अपेक्षा काहीच नाहीये, तर तुमच्या हातून कर्म घडणं शक्यच नाही। सद्गुरू तर असं म्हणता, आत्तापर्यंत जे कर्म घडलं ते तुमच्या हातात नव्हतं, पण आता जे कर्म घडतंय ते मात्र तुमच्या हातात आहे। आताचं कर्म तुम्ही जर जागृतपणे केलं तर इथून मागे तुम्ही काय कर्म केले ह्याने काही फरक पडत नाही, असं सद्गुरू म्हणतात की ह्या प्रकृतीचे आम्ही एक छोटासा अंश आहोत। हे जर आम्ही मान्य केलं तर आमचं स्वतःचं वेगळं अस्तित्व राहू शकत नाही। आत्ताचं जे कर्म आहे ते तुम्ही जर जागरूकपणे केलं, तुम्ही आसक्तीतून जर बाहेर आलात तर तुम्ही सर्व कर्मांमधून सुटून जा, कारण कर्माने तुम्हाला बांधलेलं नाहीये, तुम्ही कर्माला बांधले। म्हणून सद्गुरू असं म्हणतात, ज्या क्षणी तुम्ही जागृत होता आणि जागृतपणे कर्म करता त्या क्षणी कर्माचं बंधन तुटून जा। कर्माचं बंधन हे आम्ही तयार केले, आम्हाला हवं आहे ते, आम्हाला पैसा हवा आहे, आम्हाला मोठेपणा हवा आहे, आम्हाला प्रतिष्ठा हवी आहे, आम्हाला भोग हवा आहे, आम्हाला कामना वासना पूर्ण करायची आहे। मग हे जे याच्यामध्ये आम्ही सुख शोधतो, शरीराला आम्ही तृप्त, मनाला तृप्त करायचा प्रयत्न करतो, म्हणून बंधन आहे। म्हणून सद्गुरू म्हणता याच्यापासून अलिप्त व्हा, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घ्या आणि असं जीवन जगा, आनंद म्हणून कर्म करा, निष्काम कर्म करा। जेव्हा वाल्या कोळीला नारद भाई भेटले तेव्हा त्यांनी 7 रांजण भरून ठेवले होते। एवढं घोर अपराध, घोर पाप ज्यांनी केलं होतं तो वाल्या कोळी जागृत झाला आणि वाल्मिक ऋषी बनला, ज्यांनी पुढे जाऊन रामायण रचलं। हे किती सुंदर उदाहरण आहे की तुम्ही जागृत झाल्याबरोबर तुमचे मागचे सगळं संचित आणि सगळं प्रारब्ध काय होतं, जळून राख होत। जागृतपणे कर्म करा, या क्षणात जगा, वर्तमान काळात जगा। जो वर्तमान काळात जगला त्याचा भूतकाळही नष्ट होतो आणि भविष्यकाळही नष्ट होतो। भूतकाळाचं दुःख राहत नाही आणि भविष्यकाळाची चिंता पण राहत नाही। तो आता जागरूक झाला की सांसारिक सुखाची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा संपली की तुमचं कर्म निष्काम बनतं, आणि निष्काम असं जे कर्म आहे ते वर्तमान काळातच घडू शकतं, भूतकाळात किंवा भविष्यकाळात नाही। सद्गुरू असं म्हणतायत की याने काही फरक पडत नाही तुम्ही पूर्वी कोणत्या प्रकारचं कर्म जमा केलं आहे, या क्षणाचं कर्म नेहमीच तुमच्या हातात असतं। मग जे प्रारब्ध आहे किंवा जे संचित कर्म म्हणतो आपण पूर्वीचं, ते का बरं मग सांगितलं जातं किंवा त्याचा उल्लेख आहे आपल्या पुराणांमध्ये आहे किंवा आपल्याला पण सांगितलं जातं। जर विचारांतून जर कर्म निर्माण होत आहे तर पूर्वीपासून जर विचारसरणी एक प्रकारची असेल तर त्याचा प्रभाव आपल्या पुढील होणाऱ्या कर्मावरती पण होणार आहे। मग सद्गुरू असं का सांगताय की काही फरक का पडत नाही? मित्र हो, कर्म म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर जर आम्हाला समजलं तर कर्मासंबंधित ज्या काही गोष्टी पुराणामध्ये आहे आम्हाला साधू संत सांगत आले त्याविषयीचं ज्ञान आम्हाला मिळेल। ज्ञान हे असा प्रकाश आहे की तो तुम्हाला अज्ञानाच्या अंधारामध्ये मार्ग दाखवतो। जेव्हा प्रकाश असतो तेव्हा आपल्या समोरचं जे लक्ष असतं ते एकदम स्पष्ट असतं,
पुढचं पाऊल टाकण्यासाठीची जी भीती असते ती आपल्या मनामध्ये नसते. आणि म्हणून कर्माविषयीचं जे ज्ञान आहे ते आपल्याला जर असलं तर आपण नक्कीच जीवनाच्या प्रवासामध्ये त्या ज्ञानाचा वापर करून आपण आनंदाने प्रवास करू शकतो. मूलतः कर्म हे घडतच असतं. हे जे जीवन आहे हे तुमच्या माझ्यामुळे नाहीये, तर ते आहे. म्हणून आपण त्याचा अनुभव घेतो. जर आपणच नाहीये तर जीवन जर उपस्थितच नसेल तर तुम्ही या कुठल्याही प्रकारच्या कर्माचा किंवा कुठल्याही प्रकारच्या कर्तृत्वाचा, कर्तेपणाचा अनुभव तुम्ही घेऊ शकत नाही. तशी कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपण आहोत म्हणून सर्व आहे. जे काही संसाराच्या रूपाने आम्ही सगळं निर्माण केलंय ते सर्वच्या सर्व हे एका आधारावर टिकून आहे, ते म्हणजे जीवन. मग जीवन आहे म्हणजे त्याचा अनुभव करण्यासाठी शरीर आणि मन आहे. आणि जोपर्यंत शरीर आणि मन आहे तोपर्यंत क्रिया आहे. जेव्हा शरीर आणि मन गळून जातं, ते निघून जातं, तेव्हाच क्रिया थांबते. तोपर्यंत क्रिया चालूच राहते. जसं एखादी सायकल आहे, त्याला तुम्ही जर पेंडल मारणं म्हणजे कर्म आहे, तर ती सायकल गती घेते. जी गती घेते त्या गतीला प्रारब्ध किंवा संचित असं आपण म्हणतो. मग जोपर्यंत त्या गतीची शक्ती तिच्यामध्ये आहे तोपर्यंत ती प्रवास करणारच आहे, तुम्ही ठरवलं तरी नाही ठरवलं तरी. पण तुम्ही जर सायकलवरून उतरून घेतलं, उडी मारली आणि सायकल पुढे निघून गेली तर तुमचा कर्माचा ढाचा शरीर आणि मनासहित निघून जातो. तुम्ही अलिप्त होऊन जाता. तिची गती देखील तुम्हाला इफेक्ट करू शकत नाही. जसं एखाद्या खांबामध्ये जर वीज उतरलेली आहे ना, तुम्ही त्याला जर स्पर्श केलाय तर जोपर्यंत तुमचा स्पर्श आहे तोपर्यंत तुमच्या अंगामध्ये विजेचा झटका बसत राहणार आहे. पण ज्या क्षणी तुम्ही तिच्यापासून अंतर तयार करणार आहे त्या क्षणी त्या विजेचा जो अपाय आहे तो बंद होणार. मग कर्माच्या रूपाने जे काही फळ आम्हाला भोगावं लागतं, मग ते चांगलं असेल तर पुण्यकर्म म्हणतो आपण, शुभ कर्म, आणि जे वाईट असेल तर पापकर्म. ह्या दोघांचीही फळं आम्हाला भोगायचीच आहे, भोगावीच लागतात. परंतु जर ही कर्म तुम्ही कुठल्याही प्रकारच्या हेतूने जर नाही केली, हेतू हा कर्माचा आधार आहे. जर कर्म करत असताना तुमच्या मनामध्ये हेतू आहे तर ते कर्मबंधन तयार होतं. एखादा कॅमेरा आहे, तो कधी एखाद्या इमेजच्या प्रेमात पडतो का? पाहिलं का तुम्ही कधी? कारण तो ते कॅमेरा त्या इमेजमध्ये अडकून बसला, पुढची इमेज घ्यायला तयार नाही. पण आमचे डोळे तसे नाहीये. आमच्या डोळ्यांमधून आम्हाला जे दिसतं, कधी कधी आम्ही एखाद्या प्रतिमेत अडकतो, एखाद्या दृश्यामध्ये अडकतो, आमची जीभ एखाद्या स्वादामध्ये अडकते, आमची त्वचा कुठल्या तरी एकाच विशिष्ट स्पर्शामध्ये अडकते आणि त्याची आस निर्माण करते आणि त्याची इच्छा निर्माण करते. ते कर्म तयार. बंधन जे आहे, हेतूचं जे बंधन आहे तुमच्या पाठीमागे, जो त्याच्या पाठीमागचा जो काही तुमची कामना वासना आहे ती कर्माला काय करते? बंदिस्त करते. कर्म मुळात स्वतःमध्ये काही नाहीये, पण आपण जेव्हा ते करतो, ते करताना जे आपण इच्छा ठेवतो, पाठीमागे काहीतरी उद्देश ठेवतो, त्या हेतूमुळे कर्माचं बंधन तयार होतं. मला सांगा, ही एवढी माणसं या जगामध्ये फिरताय, त्यांच्या बाबतीमध्ये काही जरी झालं तर तुम्हाला कधी वेदना होता का? ठीक आहे, थोडंसं काहीतरी वाटत असेल, परंतु वेदना होता का? की असं झालं बा, झोपच नाही आली, काल एक ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये अमुक की एक माणूस मेला, तुम्हाला झोपच नाही आली. अशा ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काही मुलं दगावली ऑक्सिजन बंद झाल्यामुळे किंवा आग लागल्यामुळे, तर आपल्याला थोडा वेळेस हळहळ वाटते, पण आपली झोप उडत नाही. पण जेव्हा कळतं की त्याच्यामध्ये तुमचा एक जवळचा नातेवाईक होता, मग लगेच त्रास सुरू होता. हे बंधनात तुम्ही ज्यावेळेस अडकता कुठल्याही गोष्टीच्या, त्यावेळेस तुम्हाला वेदना आहे, ते कर्म आहे. एखाद्या बँकेमध्ये पैसे टाकले आणि घेतले तर व्यवहार होता, परंतु तुम्ही जर त्यांचं कर्ज, हप्ते जर वेळेवर त्यांचे नियम पाळले नाही तर मग मात्र तुम्हाला दंड बसतो. बरोबर आहे? मग दंड का बसतो? कारण आपण ती जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो, त्या प्रणालीला चॅलेंज करतो. ही प्रकृती स्वयंभू आहे, आम्ही पण स्वयंभू आहोत, तरी देखील आम्हाला याला काहीतरी घडवायचं आहे. आमच्या जवळ ज्या क्षमता आहे त्या क्षमता विकसित करणं वेगळं आणि त्या एका विशिष्ट दिशेला विकसित करणं वेगळं. लक्षात ठेवा, एखाद्या गाडीचा टायर कधी घसतो? जेव्हा त्याची दिशा, बॅलन्सिंग बिघडतं, तेव्हा तो लवकर घसून जातो. तसं या प्रकृतीमध्ये हे आम्ही सगळे विविध घटक आहोत.
जेव्हा आम्ही आमची स्वतःची काहीतरी वेगळी दिशा तयार करायचा प्रयत्न करतो, तेव्हा कर्माचं बंधन तयार होतं, ओझं तयार होतं, घर्षण सुरू होतं. आणि म्हणून सद्गुरू असं सांगता की याने काही फरक पडत नाही की तुम्ही आजपर्यंत कुठली कर्म केलीत. कर्माचं फळ नक्की आहे. संचित कर्म म्हणजे तुमचं आतापर्यंत तुम्ही अगदी एका छोट्याशा अमिबापासून ते अनेक योनींमधून 84 योनींमधून विकसित होत होत तुम्ही डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे उत्क्रांतीवादामध्ये तुम्ही अगदी मानवापर्यंत पोहोचले, मानव बनलेत, मानव प्राणी बनलेत. बाकीचे बरेचसे प्राणी त्यांच्या त्यांच्या अवस्थेमध्ये स्थिर आहे, त्यांचा विकास पुढे थांबला, परंतु मनुष्य हा इथपर्यंत पोहोचला. मनुष्य प्राणीच आहे, हा बाकीच्या प्राण्यांच्या उत्क्रांतीवादातून तयार झाला, मग तो इथपर्यंत आला. मग ह्यापुढे तो मुक्तीकडे जाऊ शकतो, परंतु तोही इथेच अडकला. हे जे मनुष्याचं जीवन आहे हे एका विकासाच्या प्रक्रियेतून इथपर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला सतत आतून असं वाटतं की विकसित व्हायचंय, परंतु आम्ही आतापर्यंत जो विकास साधला 84 योनीमध्ये, तो शरीराच्या स्तरावर साधला. अंग विकसित झाले, मेंदू विकसित झाला, चेतासंस्था विकसित झाली. मग शरीरामध्ये जे आमूलाग्र बदल घडून आले आतापर्यंतच्या सर्व योनींमधून, पहिला एक पेशीय होता, जलचर होता, मग भूचर झाला, उभयचर झाला, सरपटणारा झाला, वगैरे वगैरे, पक्षी झाला. हे जे काही विकासाच्या अवस्था आहे, या दशावताराच्या अवस्था वर्णन केलेलं आहे. मग ह्यातून माणसाचा जो विकास झाला, अध्यात्म सांगतं तसं म्हणा किंवा सायन्स सांगतं तसं म्हणा, कुठल्याही अंगाने तुम्ही विचार केला तर मनुष्य हा विकसित झालेला प्राणी आहे. मग शरीराच्या लेवलला विकसित झाल्यामुळे आता मनुष्य सर्वोत्कृष्ट शरीराची अवस्था असताना देखील त्याला अजून शरीराचाच विकास करायचा आहे. आणि प्रकृती सांगते की आता शरीराचा विकास यापेक्षा नाही होऊ शकत. झाला, आता मेंदूचा विकास जेवढा व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा मोठा होऊ शकत नाही. तो जर व्हायचा असेल तर या सृष्टीमध्ये बिग बँग व्हावं लागेल, काहीतरी मोठा बदल व्हावा लागेल, भौतिक बदल घडावा लागेल, तेव्हाच या शरीराची भौतिक रचना बदलू शकते. मग आता आंतरिक बदलाची गरज आहे, परंतु आंतरिक बदलाची दिशा माहीत नसल्यामुळे, जसं डोळे नसलेला माणूस चाच पडत असतो, तसा आज हा जो मनुष्य आहे हा अज्ञानामुळे चाच पडतोय की त्याला शोध तर घ्यायचा आहे, मला मोठं व्हायचंय, पण तो मोठं होण्यासाठी कशाच्या बाबतीत मोठं व्हायचंय? शरीराच्या स्तरावर तर भरपूर मोठा झालायस, तू विकसित झालायस, तुला आता ऊर्जेच्या स्तरावर, चेतनेच्या स्तरावर मोठं व्हायचंय, पण ती दिशा न मिळाल्यामुळे माणसं भरकटतात. मग 99.99% माणसं संसारामध्ये का अडकतात? कारण ते शरीराच्या स्तरावरच विकासाची अपेक्षा करतात आणि म्हणून कर्म घडतं. एखादी स्प्रिंग आहे, तुम्ही ती जर पिळत राहिले, एका पॉइंटला येऊन ती काय होणार आहे? पिळण्याची थांबणार आहे, ती पुन्हा उनगडणार आहे, उनगडण्याची वाट बघणार आहे. तुम्ही एखाद्या दोरीला जेवढे वेळे घालाल तेवढे वेळे तुम्हाला परत उनगडावे लागणार आहे. तसं या चक्रामध्ये हे चक्र आहे, तुम्ही चक्रामध्ये जेवढे फिराल तेवढे तुम्हाला त्याची जी गती आहे त्या गतीच्या विरुद्ध दिशेने पण तुम्हाला ते करावं लागतं. तुम्ही पाहिलं असेल, आपण सहज लहान मुलांना म्हणतो, ए फार हसू नका रे, याला रडेल, जेवढा हसल तेवढा रडेल. हे असं का म्हणतो आम्ही? कारण क्रियांचं संतुलन हे या प्रकृतीचा नियम आहे. क्रिया आणि प्रतिक्रिया बल समान असतं असं न्यूटन सांगतो. हे अध्यात्मामध्ये पण तेच आहे, जैसे कर्म तैसे त्याचे फळ आहे. फळ म्हणजे काय? त्याच्या विरुद्ध कर्म. प्रचंड त्रास सहन केला त्याची प्रचंड मजा होते नंतर. ज्याने प्रचंड मजा केली, ऐश केली, त्याचे प्रचंड हाल होतात नंतर. ज्याने आपल्या पोटासाठी त्याने जिभेचे लाड पुरवले, त्याच जिभेचे काही दिवसांनंतर हाल सुरू होतात. नको नको अशा गोळ्या औषधं करू आणि घाणेरडी त्याला खावे लागतात, ज्या जिभेने लाड केले स्वतःचे. ज्याने प्रचंड भोग घेतला त्याला प्रचंड रोगांचा सामना करावा लागतो. भोग आणि रोग हे समांतर असतात. तुम्ही जर संतुलित भोग घेतल्याशिवाय तर तुम्हाला जीवनाचं संतुलन साधताच येणार नाही, अस्तित्व टिकवता नाही येणार आहे. भोग तर घ्यावीच लागणार आहे, पण तो भोग आपण देवाला चढवतो असा चढवला पाहिजे, असं अध्यात्म सांगतं. पण संसारामध्ये आम्हाला असं शिकवले आहे, तरुण तो घ्या मजा करून, नाहीतर जाल मरून. मग काय तरुणपणीच मरता का काय? भोग घेऊन घेऊ. म्हणजे 40 आणि 41ला अटॅक येऊन किंवा अशा प्रकारे माणसं का मरताय? कारण भोगाची सीमा माहिती नाही.
मग भोग फक्त आहाराचा असेल, तुमचा यौवनाचा असेल, पदाचा असेल, प्रतिष्ठेचा, कशाचा पण असू शकतो. आपल्याला वाटतं की नाही कुणीतरी मला चांगलं म्हणावं, हा पण एक भोगच आहे. आम्हाला उपभोगायचं आहे ना, मोठेपणा उपभोगायचा आहे. मग हे मोठेपणा उपभोगण्यासाठी आम्ही काहीतरी कर्म करतो. अधिक पैसा मिळवण्यासाठी आम्ही काहीतरी कर्म करतो. अधिक शारीरिक सुख उपभोगण्यासाठी आम्ही काहीतरी कर्म करतो. म्हणजे भोग घेणं हे सुद्धा एक कर्मच आहे. मग जेवढा तुम्ही भोगाची सीमा ओलांडाल तेवढी रोगाची सीमा पण आपोआप ओलांडली जाणार. मग त्यागामध्ये ईश्वर काय? त्यागामध्ये चेतना शक्तिशाली होते आणि भोगामध्ये शरीर शक्तिशाली होतं. आणि शरीर जर शक्तिशाली झालं तर तुम्ही त्याला जेवढं शक्तिशाली बनवाल तेवढी त्याला शक्ती कायम पुरवावी लागते. जसं आपण म्हणतो की आपण कमी सीसीची गाडी घ्यावी, कारण त्याला पेट्रोल डिझेल बी कमीच लागतं. तुम्ही जेवढी जास्त सीसीची गाडी घ्याल, जास्त हॉर्स पॉवरची, तेवढी तुम्हाला त्याची इंधनाची क्षमता सुद्धा खपत जास्त राहणार आहे. तुम्हाला घरामध्ये जर पाणी पाहिजे तर तुम्ही 1 इंची नळ घेता की 4 इंची घेता? समजा 4 इंची पाईपलाईन तुमच्या घरात आणली तर काय होईल? काही तळ तयार होईल घराचं, दुसरं काय होईल? 1 इंची पाईपलाईन जर फुटली तर तुम्ही बादली लावाल खाली, आणि जर 4 इंची फुटली तर काही नाही, अख्खी बिल्डिंग आंघोळ करेल 2 मिनिटांमध्ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, की ज्याप्रमाणे तुम्ही शरीराचा विकास भौतिक स्तरावर करणार आहात तेवढी चेतना, तेवढी ऊर्जा तुम्हाला पुरवता आली पाहिजे, तेवढी तुम्ही स्वतःला विकसित केलं पाहिजे. म्हणून शरीराचा विकास एका लिमिटपर्यंतच गरजेचा आहे. त्याच्यानंतर तो फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. तुम्हाला उपलब्ध असलेली ऊर्जा जर पुरली नाही तर तो कमजोरीचा बळी होतो आणि रोगाला आमंत्रण देतो. म्हणून कर्माची जी अवस्था आहे, कर्म जे आहे, हे कर्म तुम्ही कुठल्याही हेतूशिवाय केलं पाहिजे. भोग सुद्धा तुमचा हेतूशिवाय पाहिजे. भोगामागे जर हेतू असेल तर त्यालाच पाप असं म्हटलेलं आहे. जीवनामध्ये सर्वांनी एकमेकाच्या आनंदासाठी जगलं पाहिजे. आनंदासाठी, दुसऱ्याच्या आनंदासाठी जर तुम्ही काही करत असाल, अपेक्षा काहीच नाहीये, तर तुमच्या हातून कर्म घडणं शक्यच नाही. कर्ज कशाला म्हणतो आम्ही? की जे काढल्यानंतर त्याचा आम्ही भोग घेतो, पण त्याची आम्ही अगोदर किंमत मोजलेली नाही. ज्या गोष्टीची आम्ही किंमत मोजत नाही, आमच्याकडे ती किंमत मोजण्याची क्षमता नाही, ती घेण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं? कर्ज. बरोबर आहे? मग हे कर्म हे कर्जच आहे. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता की तुम्ही आत्तापर्यंत जे काही कर्म केले त्याची फळं तर ठरलेलीच आहे. प्रारब्ध म्हणजे एक हप्ता आहे आणि संचित कर्म म्हणजे तुमचा आत्तापर्यंत जन्मोजन्मीचा एवढ्या 10-84 योनीमधून तुम्ही जेवढं जमा करत आले. तुम्ही वाघ असताना शिकार केली असेल, तुम्ही माकड असताना कोणाला तरी हल्ला केला असेल, एखाद्या दुसऱ्या प्राण्याच्या अवस्थेमध्ये असताना तुमच्यावर हल्ला झाला असेल. सर्व प्राण्यांच्या अवस्थेमध्ये उत्क्रांतीवादाच्या काळामध्ये तुम्ही जे जे काही कर्म केले ते कर्म सर्वच तुमच्या बरोबर आहे, याला संचित असं म्हणतात. आणि आता तुम्ही जे काही एक जन्म घेतला तो एक जन्म हा एक हप्ता फेडण्यासाठी आहे. सद्गुरू तर असं म्हणता, आतापर्यंत जे कर्म घडलं ते तुमच्या हातात नव्हतं, पण आता जे कर्म घडतंय ते मात्र तुमच्या हातात आहे. आताचं कर्म तुम्ही जर जागृतपणे केलं तर इथून मागे तुम्ही काय कर्म केले ह्याने काही फरक पडत नाही, असं सद्गुरू म्हणता. मग हे कसं? मग संचित कर्माचं आणि प्रारब्ध कर्माचं काय होतं? ज्या वेळेस आपण आतापर्यंत जे काही कर्म जमा करून ठेवलेली आहे ती कशामुळे आहे? आसक्तीमुळे. माझं आहे असं म्हणून तुम्ही जमा करून ठेवली. ज्या वेळेस तुम्ही अहम ब्रह्मास्मी म्हणता, हे ब्रह्म जे आहे मीच ब्रह्म आहे आणि हे सगळं विश्वच माझा विस्तार आहे, ह्याची अनुभूती जेव्हा तुम्हाला होते, किंवा मी काहीच नाही, एकतर स्वतःला शून्य केलं किंवा मला संपूर्ण समजलं. मला सांगा, हिशोब का बरं ठेवावा लागतो? जेव्हा माझं आणि तुझं इतरच, घरातल्या घरात आपण हिशोब ठेवतो का? हॅलो, तुम्हीच तुमच्यासाठी जर खर्च केला तर तुम्ही खर्च हिशोब ठेवता का? तुम्ही तुमच्या परिवारासाठी जर हिशोब खर्च केला तर तुम्ही त्याचा जाब मागता का? हिशोब करतही असाल पण त्याचा जाब विचारता का? नाही. तेच 2 रुपयाचा दुसऱ्याने कोणी जर काढून घेतले तर तुझ्याकडे 2 रुपये बरं माझे. तुम्ही तुमच्या मुलांना तोंडावर आणलं असेल
किंवा तुमच्या वडिलांनी तुम्हाला कधी बोलून दाखवलं असेल की मी तुझ्यासाठी एवढा खर्च केला, पण त्यांनी तो कधी वसूल केला का? नाही. का? आपण आपला आपला हिशोब कधी करत नाही. तसं ज्यावेळेस तुम्ही या पूर्ण प्रकृतीला आपलं मानायला लागता, त्यावेळेस हिशोबच नाही राहत. आपलं आणि परक जेव्हा संपलं, तेव्हा कुठलाही हिशोब शिल्लक राहत नाही. त्यालाच निष्काम कर्म असं म्हणतात. तुमची स्वतःची काही कामना नाहीये, पण तरी कर्म घडतंय. ते कर्म बंधन तयार होत नाही. ती फक्त क्रिया राहते. जेव्हा तुम्ही ममत्व करता, माझा आहे, जेव्हा तुम्ही कर्ता भाव आणता, मी केलंय, माझं अस्तित्व आहे, तेव्हा त्याचं कर्मबंधन तयार होतं. आणि मग तुम्हाला हिशोब ठेवावा लागतो. तुम्ही नाही ठेवला तरी ते कर्म हिशोब ठेवतं. मला सांगा, जो कुटुंबात राहतो त्याची वाटणी होते का? मग वाटणी कोणाची होते? जो वेगळा राहतो. मग ह्या प्रकृतीत राहून जो वेगळा राहण्याचा प्रयत्न करतो, कोण ईश्वर? कुठली प्रकृती? कोणते पंचमहाभूत? हे सगळं मी निर्माण केलंय, हे माझं आहे, हेच तर रावण म्हणत होता. हेच तर कंस म्हणत होता. कोण देव? मीच देव आहे. हिरण्यकश्यपू तेच म्हणत होता. हिटलर तेच म्हणत होता. सिकंदर पण तेच म्हणत होता, मीच सम्राट आहे. आणि त्यांनी जिंकलं पण होतं. त्याला असं वाटायचं मी मारतोय, माझी सत्ता आहे. पण एका नागड्या साधूवर सुद्धा तो सत्ता गाजवू शकला नाही. तेव्हा कळलं मी किती कमजोर आहे. मित्रांनो, सांगण्याचे तात्पर्य असं आहे की ह्या प्रकृतीचे आम्ही एक छोटासा अंश आहोत. हे जर आम्ही मान्य केलं तर आमचं स्वतःचं वेगळं अस्तित्व राहू शकत नाही. आता आमचं कुटुंब आहे, आई-वडील आहे, परिवार आहे, ही एक व्यवस्था आहे. जर आपण एखाद्या कॅम्पमध्ये गेलो, रेफ्युजी कॅम्प्स असतात, शरणार्थी जे असतात त्यांच्यासाठी काही कॅम्प्स तयार केलेले असतात. जेव्हा भारत पाकिस्तानची फाळणी झाली असेल, किंवा जेव्हा कुठेतरी युद्ध झालं असेल, किंवा एखादं धरण बांधलं गेलं असेल, तिथले विस्थापितांना कुठेतरी शरण दिली जाते. तेव्हा तिथे कॅम्प असतो. मग तिथं तुम्ही म्हणता का हे माझं घर आहे आणि हे तुझं घर आहे? हां, तिथं पण म्हणता हा माझा टेंट आहे, हा तुझा टेंट आहे. रात्रीतून तुमचा टेंट बदल होईल. खरं आहे की खोटं आहे? मग हा आमचा रेफ्युजी कॅम्प आहे. साधू संत असं म्हणता ही धर्मशाळा आहे. आम्ही धर्मशाळेमध्ये मुक्कामाला आहोत. आमचं घर असेल किंवा आमचं हे जे जीवन आहे, हे आम्हाला काही काळासाठी मिळालेलं आहे. आम्ही प्रवासामध्ये आहोत. आम्ही लांबचे प्रवासी आहोत. आम्ही कितीतरी जन्म प्रवास करत इथपर्यंत आलोय आणि मग हे जे काही आमचा हा मुक्काम आहे, या मुक्कामाला चांगलं वागणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे चांगलं वागण्याचे तुम्हाला ज्यावेळेस सराव होईल, तेव्हा पुढचा मुक्काम तुमचा सोपा जाईल. जेव्हा तुम्ही तुमचं आणि माझं ही आसक्ती सोडून देता, तेव्हा तुम्हाला टेंट कसाही मिळाला, तुम्हाला झोपायला काही मिळालं, उशी नाही मिळाली, जोडीदार घोरणारा भेटला नाही, काही फरक पडत नाही त्याने. तुम्ही स्वतःमध्ये रमायला शिकलात. माझं हे जे जीवन आहे, ह्याच्यामध्ये मी कोणाला दखल देणार नाही. पण बाहेरचं जीवन आहे, त्याचा मी माझ्यावर प्रभाव पडू देणार नाही. हे जे आहे, हे निष्काम कर्म आहे. कर्मच घडत नाही. हा श्वास सुद्धा तुझ्यामुळे चालू आहे. मला 2 वेळा जे खायला मिळतंय, हे तुझ्या कृपेने मिळतंय. असं जेव्हा भावना होते, तेव्हा कर्म करण्याचा काही संबंधच राहत नाही. पण जेव्हा मी केलं, माझ्या कष्टाचं खातो, फुकटचं थोडीच खातो मी, असं जेव्हा म्हणतो तुम्ही, तेव्हा कर्म तयार होतं. सद्गुरू असं म्हणता, या क्षणी तुम्ही जे कर्म करता आहात, हे जर तुम्ही जागरूकपणे जर केलं, कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता हे समजून केलं की मी इथे धर्मशाळेत आलेलो आहे. हे परिवार म्हणजे मला या जन्मापुरते माझे सोबती आहे. मागच्या जन्मी तुमचे आई-वडील नव्हते आणि नसतातच. आलं लक्षामध्ये? प्रत्येकजण नोकरी जन्माला येत नाही. येतच नाही असं नाही, येतही. परंतु अपवाद आहे. अनेक ज्या लोकांना मागच्या जन्माची स्मृती आठवण येते आणि ते पुराव्यानिशी सिद्धही झालेलं आहे, अशा अनेक हजारो उदाहरणांवरून असं लक्षात येतं, जे दार्शनिक आहेत, योगी आहेत, त्यांच्या सांगण्यावरून आणि अध्यात्मातील वर्णनांवरून असं लक्षात येतं की आपला जो जन्म आहे तो प्रत्येक वेळेस वेगळ्या ठिकाणी होतो आणि अननोन ठिकाणी होतो. तुम्ही एवढ्या आसक्तीमध्ये काय आहे? कारण तुम्ही असं समजता का हे आम्ही 7 जन्माचं बंधन आहे. लग्नाच्या बाबतीत लोक म्हणतात 7 जन्माच्या गाठी. असं जर नाही बोलले तर ही गाठ आता सोडतील, उद्याच लगेच हिशोब सुरू करतील. आपलं काही खरं नाही. 7 जन्मापासून आहे म्हणून ते कमीत कमी समजून तरी घेता. जाऊ द्या, 7 जन्मापासून भोगले, अजून 7वा आहे, काय प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाचा 7वा असतो. कोणाला विचारतो हा 7वा आहे आमचा. हा सांगायचं तात्पर्य काय की आमच्या मनाच्या समाधानासाठी आम्ही काही धारणा तयार केल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही कल्पनेत जगतो, इथपर्यंत ठीक आहे. लहान मुलाला आई सांगते भाऊ बागुल बॉ येईल,
मोठं झाल्यावर कळलं बागुलबा कुठे, ते आईलाच माहिती त्याचा पत्ता, आपल्याला नाही माहिती. तुम्ही आई झाला का तुम्हाला पण कळेल बागुलबा. सांगण्याचं तात्पर्य, आत्ताचं जे कर्म आहे ते तुम्ही जर जागरूकपणे केलं, तुम्ही आसक्तीतून जर बाहेर आलात, तर तुम्ही सर्व कर्मांमधून सुटून जाता. कारण कर्माने तुम्हाला बांधलेलं नाहीये, तुम्ही कर्माला बांधलेलं आहे. तुम्ही निर्माण केलेलं आहे सगळं, तुम्ही धरलेलं आहे. तसं मी नेहमी सांगतो की एक शेतकरी गाईला धरून चालला होता. साधूने विचारलं, का रे बाबा, तू गाईला धरलंय का गाईने तुला धरलंय? तो म्हणतो, नाही, मी गाईला धरलंय. तो म्हणतो, सोड गाय. तर सोडली गाय. तर गाय पळायला लागल्यावर हा कुठं पळत असेल? तिच्या मागे. मग साधूने विचारलं, आता कोण कोणाच्या मागे पळतो? तो म्हणे, मी गाईच्या मागे पळतोय. म्हणजे कुणी कोणाला धरलंय? गाईने तुला धरलंय, तू नाही गाईला धरलं. हा, तसं ह्या कर्माला आम्ही धरलेलं आहे, कर्माने आम्हाला धरलेलं नाही. म्हणून सद्गुरू असं म्हणतात, ज्या क्षणी तुम्ही जागृत होता आणि जागृतपणे कर्म करता, त्या क्षणी कर्माचं बंधन तुटून जातं. आणि तुम्ही जर अशा प्रकारे कर्माचं बंधन सोडून दिलं, तोडून टाकलं, तर ज्याप्रमाणे या खोलीमध्ये अनंत काळाचा जर अंधार असेल आणि आपण जर प्रकाश केला तर तो एका क्षणात गायब होतो, तसं तुमच्या सर्व कर्माचं जे काही आतापर्यंत संचित आहे ते एका क्षणात गायब होऊ शकतं. कारण ते आपण बांधलेलं आहे. आपण ज्याला बांधलेलं आहे त्याला आपणच सोडू शकतो. कर्माचं बंधन हे आम्ही तयार केलंय. आम्हाला हवंय ते. आम्हाला पैसा हवाय, आम्हाला मोठेपणा हवाय, आम्हाला प्रतिष्ठा हवी आहे, आम्हाला भोग हवाय, आम्हाला कामना वासना पूर्ण करायची आहे. मग हे जे याच्यामध्ये आम्ही सुख शोधतो, शरीराला आम्ही तृप्त, मनाला तृप्त करायचा प्रयत्न करतो, म्हणून बंधन आहे. म्हणून सद्गुरू म्हणता, याच्यापासून अलिप्त व्हा, अहम ब्रह्मास्मीचा अनुभव घ्या आणि असं जीवन जगा. आनंद म्हणून कर्म करा, निष्काम कर्म करा. कर्म तर घडणारच आहे, क्रिया घडतच राहणार आहे. सुगंध जर आला तर आम्ही काय करतो? दुर्गंध आला तर असं पळतो लांब, बरोबर आहे की नाही? हे पण कर्मच आहे. मग याचा अर्थ काय दुर्गंध घेत बसा असा नाही होत, किंवा सुगंधाचा आनंदच घेऊ नका असं नाहीये. दोन्हींच्या बाबतीमध्ये काय राहा, समतोल साधा, मोहात पडू नका, जीवनामध्ये सहभागी व्हा, त्याच्यामध्ये गुंतू नका. सुंदर गोष्ट बघायला मिळाली पहा, पैसा कमवायला मिळाला कमवा, पण त्यात गुंतू नका. मिळालाच पाहिजे, ह्या महिन्यात मिळाला, पुढच्या महिन्यात मिळालाच पाहिजे. मग भ्रष्टाचार सुरू होतो. प्रॉपर्टी कमवली पाहिजे, कमवा, काही प्रॉब्लेम नाही, पण ती जर नाही कमवली तर माझं नाव खराब होईल. मला लोक काय म्हणतील, काय होता असं तू, काय झाला असं तू. अरे रिकामा चालू होतो मी, अरे नागडा चालू होतो. आणि जाताना तर नागडानी डायरेक्ट सगळं शरीरासहित काढून येणार सगळं. त्याला नागडा पण नाही म्हणता येणार. येताना तरी कमीत कमी शरीर तरी मिळालं होतं, जाताना ते पण काढून घेता, तरी माणसाला शुद्ध येत नाही. आणि म्हणून हे सगळं जे मी निर्माण करतोय हे सगळं जाणार आहे. मग ते निर्माण करण्यात काय व्यर्थ, म्हणजे आनंद काय? तुम्ही कधी लहान मुलांना पाहिलं का? तो असं बघा पाण्याचा बुडबुडा तयार करता बघा, त्याचे रंगीबेरंगी करता ना, साबणाचं. तुम्ही पण केला असेल कधी कधी. चान्स मिळाला नाही तर तुम्ही आताही कराल, आहे की नाही? मजा वाटते त्याच्यामध्ये. ते जो फुगा तयार होतो, पाण्याचा जो बुडबुडा तयार होतो, तो फुटल्यावर तुम्हाला किती त्रास होतो, आहे ना? होतो ना? होतो होतो का? नाही होत. का नाही होत? का तुम्हाला आधीच माहिती आहे, कारण तो फुटण्यासाठीच तयार झालाय आणि तो फुटतो म्हणून त्यात आनंद आहे. प्लॅस्टिकच्या गुलाबापेक्षा ओरिजिनल गुलाबाचं आकर्षण जास्त काय असतं? कारण हे सुकणार आहे हे माहिती आहे आधीच, म्हणून त्याला महत्व आहे. तसं हे जे जीवन आहे, हे शरीर आहे, हे मरणार आहे. फक्त हे 60, 70, 50, 80, 90 अशा प्रकारे जरा जरा उशिरा मरतं ना, मग ते आम्हाला लक्षात येत नाही. म्हणून सद्गुरू असं सांगता, जागृत व्हा आणि जागृतपणे कर्म करा. या क्षणात जगा, वर्तमान काळात जगा. जो वर्तमान काळात जगला त्याचा भूतकाळही नष्ट होतो आणि भविष्यकाळही नष्ट होतो. भूतकाळाचं दुःख राहत नाही आणि भविष्यकाळाची चिंता पण राहत नाही. तो आता जागरूक झाला. परंतु आम्ही वर्तमान काळात जागृत न राहण्याची अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की आम्ही स्वतःला कधी एकटं पडूच देत नाही. सतत कशामध्ये आम्ही स्वतःला काय ठेवतो?
व्यस्त, सतत आमची चेतना कुठेतरी कनेक्टेड असते. आमची चेतना डिस्कनेक्टेड कधीच नसते. ती ह्या इंद्रियाकडे असेल, डोळ्यांकडे, ती डोळ्यांतून काहीतरी भोगात अडकलेली असते, ती त्वचेद्वारे अडकलेली असते, काहीतरी हाताला चाळे चालू असतात. काही जणांना सवय असते चाळे करण्याची, काहीतरी पेन असं काही राहणं. म्हणजे शरीराच्या ज्या इंद्रियांच्या माध्यमातून सतत तुमची चेतना कुठे ना कुठे तुम्ही गुंतवून ठेवलेली असते. तर त्यातून सद्गुरू असं सांगता की तुम्ही जागृत राहा आणि चेतना तुम्ही काय करा, इंद्रियांपासून थोडीशी अंतरावर ठेवा. चेतनेच्या ताब्यात इंद्रिय द्या, इंद्रियांच्या ताब्यात चेतना देऊ नका. बरोबर आहे. तुम्ही गुलाम बनू नका. ह्या सर्व साधनांचा साधक म्हणून वापर करा. म्हणून साधकाला फार महत्व आहे अध्यात्मामध्ये. आणि साधक म्हणून जर तुम्ही जीवन जगलात तर साधक काही कशाचा मालक थोडी असतो, कोणाशी जोडलेला नसतो. म्हणून अध्यात्मामध्ये वैराग्याला महत्व आहे. लग्नाला का बरं बंधने, लग्न का करू दिलं जात नाही अध्यात्मामध्ये, स्त्रीचा संबंध का दिला जात नाही? कारण ऋषीमुनींच्या काळामध्ये ते तेवढे वैराग्य त्यांच्या आतमध्ये उतरलेलं होतं, त्या स्त्रियांमध्ये सुद्धा वैराग्य उतरलेलं होतं. तुम्ही एकत्र येऊन संसार करणं, मुलंबाळांना जन्म देणं हा संसार नाहीये, परंतु त्याच्या निमित्ताने सर्व कर्म घडतात, म्हणून ते निमित्तच तोडून टाकलं. तुम्ही त्यामध्ये राहून सुद्धा तुम्ही संन्यासी राहू शकता. संन्यासाचा अर्थ असा नाहीये की वैवाहिक सुख घ्यायचं नाही. संन्यासाचा अर्थ असा आहे की तुम्ही पाण्यामध्ये आहात, 24 तास पाण्यात आहात, पण कमळासारखं तुम्हाला पाणी स्पर्श करत नाही. एकदा तुम्हाला पाणी स्पर्श करत नाही म्हणल्यावर तुमचा सळायचाच प्रश्न मिटला. आपलं प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला लगेच ते पाणी स्पर्श करतं, सळ लगेच सुरू होते, लक्षामध्ये गलना सुरू हो जाता है, म्हणून निकलना लक्षामध्ये. म्हणून आपल्याला बंधन टाकलेले. आता डॉक्टर काय म्हणतात, अरे कुठलं दूध पिऊ नका, दूध चांगलंच नसतं. का? कारण जे A1 दूध आहे जर्सीचं, संकरित जनावरांचं, ते टोटली विष आहे. तसंच विष उतरतं जनावरांच्या शरीरामधून दुधामध्ये. म्हणून गावठी काही कुठे राहिलेच नाही. मग A2 दूध उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टर हे सांगत बसतील का, तू A2 दूध खा, A2 खाऊ, A2 खा, A1 खाऊ नको, असं डॉक्टर सांगत बसत नाही. कारण ते 100 भानगडी त्याच्यामध्ये. मग चारा पण केमिकलचा असेल तर गावठी जनावरांचं पण दूध खराबच. आणि म्हणून डॉक्टर म्हणतात खाऊच नका. तसं आहे, संसारामध्ये उतरून वैवाहिक जीवनामध्ये उतरूच नका, म्हणजे कटकटच नाही राहणार. सामान्य माणसाला देखील संन्यासाचा अनुभव घेता येईल. आणि म्हणून संन्यस्त राहून तुम्ही जर जीवन जगलात मित्रांनो, तर तुम्ही पाहतात की सांसारिक सुखाची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा संपली की तुमचं कर्म निष्काम बनतं. आणि निष्काम असं जे कर्म आहे ते वर्तमान काळातच घडू शकतं, भूतकाळात किंवा भविष्य काळात नाही. तुम्ही एकदा भूतकाळात गेले का कर्म सुरू होतं, परत त्याची तुम्ही स्प्रिंग आवळताय, भूतकाळात जाताय किंवा भविष्य काळात जाताय. दोन्ही कंडिशनमध्ये तुम्ही काय करताय, रिवाइंड करताय किंवा फॉरवर्ड करताय. तुम्ही कॅसेट प्लेअर पाहिले असेल, कॅसेट प्लेअरमध्ये तुम्ही रिवाइंड आणि फॉरवर्ड करत असाल तर फिल्म चालते का? तुम्ही आता सुद्धा तुमचा व्हिडिओ जर तुम्ही फॉरवर्ड केला, बॅकवर्ड केला तर तो दिसतो का? तो वर्तमान काळातच दिसू शकतो, बरोबर. तुम्ही बॅकवर्ड केला, फॉरवर्ड केला, ती तेवढ्या काळामध्ये तुम्ही त्याचा अनुभव नाही घेऊ शकत, ब्लर होऊन जातं ते, बरोबर आहे. तसंच जीवनामध्ये तुम्ही बॅकवर्ड केलं की भूतकाळात जाणार, फॉरवर्ड केलं की कल्पनामध्ये जाणार, बॅकवर्ड केलं की स्मृतींमध्ये जाणार, आठवणींमध्ये. म्हणून ह्या स्मृतीही तुमचं जीवन नाहीये आणि भविष्य काळात जी काही घडणारी कल्पना त्या बी तुमचं जीवन नाहीये. तुम्ही आता वर्तमान काळामध्ये अनुभव घेऊ शकता आणि तो अनुभव तुम्हाला कर्माच्या बंधनातून काय करतो, मुक्त करतो. अगदी अनंत काळाचं का बंधन असे ना, आणि असं बंधन तुम्ही जर मुक्त केलं तर तुमचं जीवन हे परमानंदाच्या दिशेने प्रवास करतं. जेव्हा वाल्या कोळीला नारद भावी भेटले तेव्हा त्यांनी 7 रांजण भरून ठेवले होते. हत्या करून, एक हत्या केली की एक खडा टाकायचा. विचार करा काय पाप जमा केला असेल त्याने. हे उदाहरण एवढं सुंदर आहे की तुम्ही याच्यापेक्षा जास्त मुख्य पाप करू शकत नाही. एखादा सामान्य माणूस तर एवढ्या पापापर्यंत पोहोचू शकत नाही. एवढं घोर अपराध, घोर पाप ज्यांनी केलं होतं तो वाल्या कोळी जागृत झाला आणि वाल्मिक ऋषी बनला, ज्यांनी पुढे जाऊन रामायण रचलं. हे किती सुंदर उदाहरण आहे की तुम्ही जागृत झाल्याबरोबर तुमचे मागचे सगळं संचित आणि सगळं प्रारब्ध काय होतं, जळून राख होतं. तुमचं जागृत होणं, वर्तमान काळामध्ये स्थित होणं हे किती महत्वाचं आहे.
आणि सोपं किती आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत काही चुका केल्या असतील, तुमच्या हातून अपराध घडले असतील, तुमच्या हातून कळत किंवा नकळत किंवा जाणीवपूर्वक जे काही घडलं असेल, जे तुम्हाला कुठेतरी टोचतंय, जोपर्यंत तुम्हाला कुठेतरी गिल्टीनेस आहे, अपराधी भाव आहे, तोपर्यंतच तुम्ही माणूस आहे. तुमच्यातला जर अपराधी भाव जर संपला, तुम्ही एकतर साधू संत व्हाल, नाहीतर भयंकर राक्षस व्हाल. माणूस तुम्ही तोपर्यंतच आहे, जोपर्यंत तुम्हाला कुठल्याही कर्माबद्दलचं काय होतो, प्रभाव तुमच्यावर होतो. मग वाल्याकोळी जागृत झाला. नारदाच्या आशीर्वादाने, त्याच्या बोधाने त्याचा बोध जागृत झाला आणि त्याचा वाल्मिक ऋषी झाला. विचार करा, सामान्य माणूस नाही झाला. विचार करा, फक्त तो पापमुक्त नाही झाला, तो महान अवस्थेला पोहोचला. एखादा माणूस प्रचंड कर्जात बुडालेला आहे, सरलताई जशा प्रचंड कर्जात बुडालेल्या होत्या, त्या फक्त कर्जमुक्त नाही झाल्या, तर त्या करोडपती झाल्या. ज्याला आपण रंकाचा काय झालेला आहे, राजा झालेला आहे. कहा राजा भोज और कहा गंगू तेली, असं जर आपण उदाहरण सांगतो, कहा मतलब असंभव आहे, असंभव आहे. असं असंभव कार्य सुद्धा जागृत झाल्यानंतर होऊ शकतं. म्हणून वर्तमान काळामध्ये कर्म करा, असं सद्गुरू म्हणतात. तुम्ही वर्तमान काळात जर जागृतपणे कर्म केलं, इथं मग ती सर्व बंधनं तुटून पडतात. जागृतचा अर्थ असा नाही की आता जागृत झाली थोड्या वेळाने परत झोपली. तुम्ही जर झोपले तर परत मागचं आहेच. दोन मित्र होते, एकमेकावर कर्ज होतं, एकाने दुसऱ्याला 2 लाख रुपये दिले होते आणि 500च्या नोटा होत्या, आणि तो कितीतरी वर्षांपासून मागत होता की बाबा पैसे दे माझे. ते देत नव्हता पैसे. आणि एक दिवस दोघांचं अत्यंत भांडण झालं, याच्या खरंच पैसे होते, 500च्या नोटा पण होते, आणि पकडल्यावर समोरच्याने तुम्ही दे आता ते पैसे, तुम्ही नाही देणार. तेवढ्यात तिकडून नरेंद्र मोदी साहेब म्हटले, भाई और बहनों, आज से 500 के नोट लीगल नाही रहेंगे. यांनी लगेच देऊन टाकले, घे बाबा तुझे पैसे. म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं याला काही किंमत नाही, तेव्हा आपण लगेच काय करतो, देऊन टाकतो. कळलं का तुम्हाला? हीच आसक्ती आहे. वर्तमान काळात बंधन कधी सुटतं, जेव्हा जागृती होते लक्षामध्ये. आणि अशी जर जागृती झाली तर जीवन अतिशय सोपं होऊन जातं. जे दिलं ते मोठं की जो देणार आहे तो मोठा? ज्याने दिलं तो मोठा का जे दिलं गेलं ते मोठं? ज्याने दिलं तो मोठा. पण आपण ज्याने दिलंय आपल्याला तो मोठा करतोय का जे दिलं त्याच्यावर आपण अडकून पडतोय? शरीर दिलं त्याच्यावर अडकतो. कोण म्हणतो मी फार तब्येत आहे माझी चांगली, कोण म्हणतो नाही मी फार एकदम सुंदर असा सडपातळ आहे, कोण म्हणतो मी फार सुंदर आहे, हे की नाही? हे पण ज्याने दिलं तो मोठा आहे ना. त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर हे आपोआप सुंदर राहील. पण आम्ही त्याच्यावर नाही. हे कसं सुंदर ठेवता येईल, हे कर्मबंधन तयार होतं. म्हणून चेतनेला तृप्त केलं पाहिजे, शरीराला नाही. चेतनेला तृप्त करण्यासाठी शरीराला किती पण हाल करावे लागले तरी चालेल, असं आहे ते. पण आपण शरीराचे मनाचे हाल, हे मरतो का काय, तसं तू कधी जगेले? कायम तर हलवावं लागतं, उठ. ज्याला दुसरा उठवतो ना तो जिवंत नसतोच. ढकलतं कोणतरी गाडी, तिची गाडी दररोज धक्क्याने स्टार्ट होती. आपल्याला गाडी ऑटोमॅटिक पाहिजे, पण ही गाडी तुमची कायम धक्का स्टार्ट. ही समस्या आहे, कारण तुम्ही कर्माच्या बंधनात अडकलेले. संचिताचे तुम्ही काय बळीचे बकरे आहात. कधीतरी पॅन्डल मारलाय, पळती गाडी तुमची त्या दिवशी, तुम्हाला माहित पण नाही कुठे चालली ते. कळलं? म्हणून ही समस्या आहे. छोटे छोटे जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये सुद्धा ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे. लक्षामध्ये. धन्यवाद.